नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले एसएससी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 24 जून 2025 च्या सर्व चालू घडामोडीवरील प्रश्न उत्तरे बघणार आहोत। चला तर सुरू करूयात व्हिडिओला। पहिला प्रश्न, भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे लेह लडाख। नेक्स्ट प्रश्न असा आहे, 12 ह्या ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ओडिशा या राज्यामध्ये 12 ह्या ग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 शुभंकरचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे विराज। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे शुभंकरचे नाव आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे BSNL ने भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा सुरू केली आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक उत्पादन आयात करतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर रशिया या देशाकडून भारत सर्वाधिक उत्पादन आयात करतो। नेक्स्ट प्रश्न असा आहे, कसोटी क्रिकेट सामन्यात दोन्ही डावात शतके झळकवणारा कोण भारतीय पहिला विकेटकीपर खेळाडू ठरला आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऋषभ पंत हा खेळाडू कसोटी क्रिकेट सामन्यात दोन्ही डावामध्ये शतके झळकवणारा पहिला विकेटकीपर खेळाडू ठरला आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजीने कोठे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची पायाभरणी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर छत्तीसगड येथे फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजीने पायाभरणी केली आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे दिल्ली विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे चौथा क्रमांक हा भारत देशाचा लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे भारत आणि श्रीलंका या देशामध्ये ICC T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन केले जाणार आहे। अशाच दररोज चालू घडामोडीसाठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा।